नमस्कार. गृहस्थांनी ध्यान का करावे? हा विषय आजच्या 25-45 वयोगटातील गृहस्थांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. नोकरी, व्यवसाय, कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक ताण-तणाव, मोबाईल, सोशल मीडियाचा अतिवापर या सगळ्यांमुळे मन सतत अस्थिर राहते. अशा परिस्थितीत नाथपंथीय ध्यानमार्ग गृहस्थांना संतुलित व जागरूक जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. नाथपंथ सांगतो की संन्यास म्हणजे घर सोडणे नव्हे, तर आसक्ती सोडणे. गृहस्थ जीवनात राहूनही ध्यान करता येते, साधना करता येते. ध्यानामुळे मन शांत होते, विचारांची गर्दी कमी होते आणि निर्णय क्षमता वाढते. रोज फक्त 10 ते 15 मिनिटांचे ध्यान केल्यास चिडचिड, राग, भीती, चिंता हळूहळू कमी होऊ लागते. 25 ते 45 वयोगटातील अनेक लोक योग, मेडिटेशन, माइंडफुलनेस शोधत असतात, पण त्यांना दीर्घ तत्वज्ञान नको असते. नाथपंथीय ध्यान सोपे, अनुभव आधारित आणि व्यवहार्थ आहे. श्वासावर लक्ष ठेवणे, नादश्रवण, आज्ञाचक्रावर एकाग्रता या सोप्या पद्धती गृहस्थ सहज करू शकतो. ध्यानामुळे फक्त मानसिक शांती नाही, तर शारीरिक आरोग्य, नातेसंबंध आणि आध्यात्मिक प्रगती होते. मन स्थिर झाले की घरात शांतता येते, एकाग्रता वाढते आणि जीवनाला एक स्पष्ट दिशा मिळते. नाथपंथाचा संदेश स्पष्ट आहे. जगा, कमवा, जबाबदाऱ्या निभवा, पण स्वतःला विसरू नका. म्हणूनच आजच्या काळात प्रत्येक गृहस्थाने ध्यान करणे ही गरज आहे, लक्झरी नाही. नाथपंथीय ध्यान हे गृहस्थांसाठी आत्मिक बळ, अंतर्मुखता आणि समाधानी जीवनाचा मार्ग आहे. आदेश.